नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता जसं की आपल्याला माहीत आहे की आजची तारीख आहे 24 सप्टेंबर. कंबाईनची एक्झाम ला जवळजवळ 50 दिवसापेक्षाही कमी कालावधी हा राहिलेला आहे. तर या कमी कालावधीमध्ये जसं की आपल्याला माहीत आहे की धर्मदाय आयुक्तालय याच्यामध्ये पण जागा निघालेल्या आहेत आणि आपली कंबाईनची परीक्षा आहे. त्यानंतर ग्रुप सी पण येणार आहे डिसेंबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये ग्रुप बी आहे. तर प्रत्येकाला कन्फ्युजन होते की मॅम आम्ही कंबाईनचा अभ्यास करावा की सरळ सेवेचा अभ्यास करावा. तर मी तुम्हाला सर्वांना सांगितलं आता जसं की या मागच्या व्हिडिओमध्ये की आपण कशा पद्धतीनं आपल्या कंबाईनची एक्झाम आणि आपली सरळ सेवेची एक्झाम सोबत अभ्यास करू शकतो. जसं की मॅथ रिझनिंग कंबाईनला पण आहे, करंट अफेअर कंबाईनला पण आहे, सरळ सेवेला पण, इंग्लिश मराठी जसं आपल्याला माहीत आहे मेन्सला, कारण वाया जाणार नाही. आणि आपल्या GSमध्ये कंबाईनचेच पूर्ण सब्जेक्ट आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही आहे. तर आपण कसा अभ्यास करू शकतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की जसं इथं मॅथ आणि रिझनिंग आहे. तर या मॅथ रिझनिंगला आपण क्लास करणे आवश्यक आहे. जर आपल्याजवळ एखादी बॅच असेल, जसं मी सांगितलं तुम्हाला की PWची जी बॅच आहे अगदी कमी पैशामध्ये खूप चांगले फॅकल्टी आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच PWचे म्हणजे जे क्लासेस आहे ते जॉईन करा. नसेल तर ठीक आहे, आपल्या सचिन सरांचं पुस्तक चांगलं केलं आणि प्रॅक्टिस केली. त्यानंतर एक ह्या गोष्टीमध्ये ॲड करा, ते म्हणजे PYQचे टॉपिक. PYQचे जे टॉपिक्स आहे ना ते करणं खूप गरजेचं आहे. PYQचे जे टॉपिक्स आहे ते टॉपिक चांगले करा तुम्ही, म्हणजे त्याच्यातून दरवर्षी कमीत कमी 7 ते 8 जे टॉपिक आहे त्याच्यावर दरवर्षी प्रश्न येतात. काही वेगळं विचारत नाही, फक्त एवढं आहे की प्रश्नाचं स्वरूप बदलते पण टॉपिक हा तोच असतो. त्यानंतर करंट अफेअर बघा, आपण असंही मोबाईल बघत राहतो, तर करंट अफेअर बघताना आपण टेलिग्राममधून आपण जर करंट अफेअर डेली वाचत राहिलो, शॉर्ट पेपरमधल्या न्यूज येत असतात, ते जर आपण केलं तर आपलं करंट अफेअर कव्हर होते. आणि जर शक्य झालं तर न्यूजपेपर वाचा, आवड म्हणून, नाही का. त्यानंतर यूट्यूब व्हिडिओ बघायचे. यूट्यूबवर किती छान छान आजकाल बुक्सपेक्षा चांगली फॅकल्टी आणि चांगलं मटेरियल यूट्यूबवर अवेलेबल आहे, फक्त ते शोधून वाचणं जरुरी आहे. तर आतापासून जर तुम्ही डेलीचं करंट अफेअर डेलीच कंप्लीट केलं तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल. त्यानंतर विषय आला मराठी आणि इंग्लिश. तर तुम्हाला माहीत आहे की एक्झामच्या पहिले आपण मराठी करणार, मराठी इंग्लिशमध्ये जसं की मी क्लासेसमध्ये इंग्लिश हा शिकवते, त्यामुळे माझं तर तिकडेच कंप्लीट होते. पण तुम्हा सर्वांसाठी आपण एखादं म्हणजे जसं की बाळासाहेब ठाकरे सरांचं पुस्तक असेल, कोळंबे सरांचं पुस्तक, हे 2 पुस्तक खूप छोटे छोटे आणि एकदम चांगली लँग्वेज आहे, तर तुम्ही ते वाचू शकता. हे बघा, हे आपल्या सरळ सेवेसाठी आहे, त्यानंतर मेन्सला पण आहे. त्यानंतर इकॉनॉमीसाठी मी जसं तुम्हाला सांगितलं की PYQ विश्लेषण चांगलं करणं जरुरी आहे. PYQचे जे टॉपिक आहे मी सांगितलं की प्रत्येक वर्षी टॉपिक हे रिपीट होत असतात, फक्त प्रश्नाचं स्वरूप बदलते, प्रश्न स्ट्रक्चर बदलते. त्यानंतर मेन टॉपिक जे आहे ते इकॉनॉमीचं विश्लेषण केल्यानंतर मेन टॉपिकला फोकस करायचं, कसं टॉपिक येतात, काय येतात. नंतर उरलेला पार्ट कव्हर करणे. पहिले तर PYQ करणे, त्याचं विश्लेषण करणे,